येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राजकारण तापलंय। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार आज थोड्याच वेळामध्ये आपण हे दृश्य पाहतोय। अजित पवार दाखल झालेले आहेत राजकोट किल्ल्यावरती ते दाखल झाल्याचं कळतंय। आपण ही थेट दृश्य पाहतोय। अजित पवार मालवण दौऱ्यावर आहेत। या दरम्यान या किल्ल्याच्या पाहणीसाठी ते दाखल झालेले आहेत। याआधी देखील अजित पवार यांनी सरकारच्या वतीने जनतेची माफी मागितली होती। तर राष्ट्रवादीने गुरुवारी राज्यभर या घटनेचा निषेध करत मूक आंदोलनही केलं। आपण हे दृश्य पाहतोय। अजित पवार जे आहेत ते राजकोटवरती दाखल झालेले आहेत। पुतळा दुर्घटनेवरून महायुती सरकारवरती चहूबाजूने टीका होत असताना अजित पवार यांनी जनतेची माफी मागितली होती। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडून। विशाल, राजकोटवरती अजित पवार दाखल झालेत। हो, जर आपण पाहिलं तर दृश्यांमध्ये जे आहेत ते आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। पुतळा दुर्घटनेनंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरातून नाराजीचा सूर जो आहे तो उमटत होता। मात्र याच दरम्यान सत्तेत असलेले अजित पवार यांनी मात्र स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जरी ही दुर्घटना असेल तरी ही माझ्यासाठी खूप मला लागणारी दुर्घटना आहे, त्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी जाईन असं त्यांनी जाहीर केलं होतं। आणि त्याचप्रमाणे आज जे अजित पवार आहेत ते आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। आता घटनास्थळाची आपण पाहू शकतो की ते घटनास्थळाची पाहणी करतायत। जर दुसरीकडे पाहिलं तर 2 दिवसापूर्वी झालेला अनुचित प्रकार जो होता त्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे नारायण राणे हे आमने सामने आले होते, त्यामुळे कुठेतरी काहीसं वातावरण जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं बिघडलं होतं। मात्र जर आपण आता पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजपाठा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पूर्णतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा राजकोट किल्ला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ते ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या घटनास्थळाची पाहणी करतायत। आता ते येथील जे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधतील किंवा त्यांच्याशी संवाद साधतील आणि त्यानंतर इथला जो अहवाल आहे तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील। त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील आणि या संदर्भातला जो आढावा घेतलेला आहे ते देखील जाहीर करतील। मात्र जर अजित पवारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सत्तेत असून देखील अजित पवारांनी या संपूर्ण घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आपण संपूर्ण दौरा जो आहे तो पूर्ण केल्यानंतर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपण या संदर्भातला जो खुलासा आहे तो देखील करू अशी देखील पवित्रा जो आहे तो अजित पवारांनी घेतलेला पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा दौरा असल्याचं म्हटलं जातंय। जी, या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल। वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेत राहू विशाल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय। अजित पवारांकडून किल्ल्याची पाहणी केली जाते। मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे आज किल्ल्यावरती दाखल झालेत। एकीकडे पुतळा दुर्घटनेवरून महायुती सरकारवर चहूबाजूनी टीका होत असताना अजित पवार यांनी सरकारच्या वतीने जनतेची माफी मागितली होती। तर राष्ट्रवादीने गुरुवारी राज्यभर या घटनेचा निषेध करत मूक आंदोलन देखील केलं होतं। त्याचंच आता घटनास्थळी ते गेलेले आहेत। सर्व ठिकाणाची ते पाहणी करणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। अजित पवारांकडून या किल्ल्याची पाहणी केली जाते। त्याचबरोबर आज ते मालवण दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याकडे सुद्धा त्यांचं आपलं लक्ष असणार आहे। या संपूर्ण घटनेबाबत, पुतळा दुर्घटनेबाबत ते चर्चा करताना देखील दिसतायत। विविध पदाधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। किल्ल्याची पाहणी करतायत। याबाबत ते चर्चा करताना दिसतायत। विविध पदाधिकारी देखील यावेळेस उपस्थित आहेत। तर पुन्हा आपण आपले प्रतिनिधी विशाल यांच्याकडे जातोय। विशाल, आज मालवण दौऱ्यावरती अजित पवार आहेत। नेमका त्यांचा दौरा कसा असणार आहे आणि सध्या या संपूर्ण पाहणी दरम्यान काही अपडेट हाती आली आहे का? निश्चितच अजित पवार हे आज सकाळीच मुंबईवरून मालवण राजकोट येथे रवाना झाले आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश झाल्यानंतर ते स्वतः आता ते ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या घटनास्थळावर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत सुनील तटकरे देखील आहेत आणि या संपूर्ण
घटनास्थळाची माहिती घेत आहेत. ते जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग असतील, यांच्या समोर ते आता त्यांची संपूर्ण जी घटनाक्रम आहे याची देखील माहिती घेत आहेत. मधल्या कालावधीत जे काही आंदोलन असतील किंवा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत किंवा ज्या पद्धतीत पोलिसांनी कारवाई केलेली आहे, त्याचप्रमाणे आजच जर आपण पाहिलं तर याच्यातील मुख्य आरोपी चेतन पाटील याला देखील सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना अटक करण्यात यश आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता हा संपूर्ण अहवाल जो आहे तो आता प्राप्त झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी काय बोलतात हे देखील पाहावं लागेल. त्यानंतर त्यांचा पुढचा दौरा जो असेल, इथली पाहणी केल्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी निघून जातील. मात्र सद्यस्थितीला तरी अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी संपूर्ण आपला जो शासकीय यंत्रणेचे काही लोक आहेत त्यांच्याकडे हा जो अहवाल आहे तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, संपूर्ण माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पुतळा ज्या ठिकाणी पडला गेला त्यानंतर त्याची संपूर्ण माहिती, त्याचे काही भाग जे होते ते देखील अजित पवार या ठिकाणी पाहताना आपल्याला दिसत आहेत. तर दुसरीकडे ज्या पाठीमागच्या बाजूला सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे देखील अजित पवार 2 ते 3 वेळा अगदी कटाक्षाने पाहताना दिसले. कारण ज्या पद्धतीत पुतळ्याचं बांधकाम झालं होतं त्या पुतळ्याचं काही महिन्यातच या ठिकाणी हा पुतळा पडला. त्यामुळे कुठेतरी त्यांना देखील ही नाराजी होती ती त्यांनी यापूर्वी माध्यमांकडे बोलून दाखवलेली आहे. आणि जर पाहिलं तर आपण तर मागील 2 दिवसांपासून अजित पवारांकडे जो गट आहे यांच्याकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आली होती. कालच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आलं होतं आणि आज प्रत्यक्षात अजित पवार जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीकडून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीकडून या ठिकाणी पाहणी होते. त्यामुळे कुठेतरी एक वेगळं चित्र जे आहे ते देखील राज्याला आता पाहायला मिळतंय. जी, अपडेट घेत राहणार आहोत विशाल, तत्पूर्वी धन्यवाद. तर अजित पवारांकडून किल्ल्याची पाहणी केली जाते. आपण ही थेट दृश्य पाहतोय. अजित पवार राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत. विविध पदाधिकाऱ्यांबरोबर ते आहेत. यावेळी संपूर्ण घटनेची माहिती ते जाणून घेत आहेत. त्याचबरोबर जे अवशेष आहेत त्या अवशेषांची देखील पाहणी ते करताना दिसत आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी, याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे. तर आज मालवणमधल्या राजकोट किल्ल्याच्या इथे पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत. सोबत सुनील तटकरे सुद्धा आहेत आणि स्थानिक अधिकारी जे या संपूर्ण घटनेची माहिती अजित पवार यांना देत आहेत. आज सकाळीच अजित पवार यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी केली जाते. संपूर्ण भारतभर या घटनेवरून नाराजी व्यक्त होते. मात्र यामध्ये नेमका दोष कोणाचा किंवा मग सरकारवरती जे ताशेरे ओढले जात आहेत या संदर्भात खरं तर अजित पवार यांच्या पक्षाकडून काल संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ज्या ज्या ठिकाणी असे पुतळे आहेत तिथे जाऊन मूक आंदोलन करण्यात आलेलं होतं. जो पक्ष सरकारमध्ये सामील आहे, ज्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे त्यांच्याकडूनच काल असं मूक आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन एकदा नव्हे तर 100 वेळा माफी मागतो असं मुख्यमंत्री म्हणालेत. आणि विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण थांबवावं असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं. जरी हा पुतळा
नेव्हीने उभा केला असला, नेव्हीने देखील एका चांगल्या भावनेने तो उभा केला, परंतु दुर्दैवाने दुर्घटनाग्रस्त झाला, तर राज्याचा प्रमुख म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं, क्षमा मागणं, हे तर एकदा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे. पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं हे अतिशय दुर्दैवी, अतिशय दुःखद, मनाला वेदना देणारी घटना आहे. परंतु त्याचं राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा दिमागदार लवकरात लवकर कसा उभा राहील यासाठी विधायक सूचना केल्या पाहिजे. तर याच संदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते. सिंधुदुर्गातील पुतळ्या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट आरोपी चेतन पाटीलवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातल्या शिवाजीपेठ इथल्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी देखील केली आहे. आता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री 3 वाजता चेतन पाटीलला अटक झाली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी जयदीप आपटे हा अद्याप देखील फरार आहे.